आज सकाळी लवकरच उठली होती. रामनवमी होती, त्यामुळे सकाळी लवकर अंघोळ केली, देवपूजा केली आणि देवासमोर दिवा लावला. दिवा लावून झाल्यानंतर आजी माझ्याबरोबर सकाळी लवकरच उठली होती, त्यामुळे मी आजीसाठी चहा ठेवला होता. चहा उकळला आणि चहा झाल्यावर तोही आजीला दिला आणि चहा झाल्यानंतर सुरुवात झाली पुरणपोळीच्या तयारीची. त्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतली होती. ती डाळ स्वच्छ धुतली आणि कुकर लावला. कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या. शिट्ट्या झाल्यानंतर डाळ काहीशी अशी झाली होती. मग डाळ आणि पाणी सेपरेट केलं आणि मग त्या डाळीमध्ये पुन्हा गूळ घालून शिजवायला घेतलं पुरण तयार करण्यासाठी. मग पुरण झालं आहे की नाही हे कळण्यासाठी त्याच्यामध्ये चमचा टाकला. तो चमचा उभा राहिला, याचा अर्थ पुरण प्रॉपर शिजलं आहे. आणि मग सार बनवण्याची तयारी सुरू केली. मी मसाला वाटेपर्यंत आजीनेही मला पुरण वाटून दिलं होतं, त्यामुळे तेवढीच मला मदत झाली. आता सगळं झालं होतं. आता राहिलं होतं फक्त पोळ्या करायच्या. त्याच्या आधी गुळवणी पण तयार करून झाली होती. दूधही गरम करून घेतलं होतं. आता मी नैवेद्यासाठीचा गोळा एक बनवला आणि पुरणपोळी करण्यासाठीचा एक गोळा बनवला. आता पुरणपोळी करण्यामागचा हा घाट एवढा का? कारण याआधी नेहमी आई किंवा मम्मी सोबत असायच्या, त्यामुळे कधी पुरणपोळ्या करण्याची जबाबदारी माझ्यावर आलीच नव्हती. म्हणजे सगळी तयारी त्यांनी करून दिल्यानंतर फक्त पुरणपोळीही मी लाटली होती आणि पोळ्याही भाजल्या होत्या, पण स्वतःहून एकटीने सगळं कधीच नव्हतं केलं. सो हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. पुरणपोळ्या केल्यानंतर मनामध्ये तर असं होतंच, पोळी छान होईल की नाही, पोळी फुगेल की नाही, पण केली सुरुवात आणि मग नैवेद्य वगैरे झाला आणि पोळी लाटायला घेतली. पोळी लाटतानाही मनात भीतीच होती, पीठ बरोबर मळलं आहे का, पुरण बरोबर झालं आहे का, पोळी लाटताना फाटते आहे का. पोळी लाटून झाली, त्यानंतर भाजतानाचं टेन्शन, भाजताना पोळी फुगेल का. आता या सगळ्या गोष्टींचा कंटिन्यूस विचार डोक्यामध्ये चालू होता आणि तेवढ्यात पोळी लाटून झाली आणि भाजायला घेतली. पोळी भाजताना आईची आणि मम्मीची दोघींचीही आठवण झाली. आज जर पोळी छान झाली तर त्यांनाही कौतुकच वाटेल की मी आज फर्स्ट टाईम केली पोळी आणि छान झाली. आणि बघता बघता पोळीही भाजून झाली. पोळीला कलथा लागू नये म्हणून ती हातानेच पलटण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पोळी फुगली पण जाईल. आणि मग काय, पोळी पलटली आणि वाट बघत होती पोळी फुगते का. त्यासाठी तेल लावून घेतलं. पोळी जनरली आम्ही खाताना तूप लावतो, त्यामुळे मी आधी तेलच लावलं होतं आणि पोळी टुम्म फुगली होती, त्यामुळे ते बघून मलाही बरं वाटलं. पोळी वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवला. देवाला नैवेद्य झाल्यानंतर मी आणि आजी दोघी जेवायला बसलो. आता आमच्याकडे आम्ही वाटीमध्ये पोळी घेत नाही, कारण का आम्हाला एकत्र गुळवणी आणि दुधासोबत पोळी खायची सवय. आता तुमच्याकडे पुरणपोळी कशी खातात हे मला कमेंटमध्ये नक्की